तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचंच आपल्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत इस्रोबद्दल। इस्रो म्हणजे काय? तर इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। आणि आता याच ऑर्गनायझेशनमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। ती बातमी म्हणजे जवळपास 100 पेक्षा जास्ती वैज्ञानिकांनी इस्रोमधून राजीनामा दिलेला आहे। तर हे राजीनामा देण्यामागची कारणं काय, ही संपूर्ण स्टोरी समजून घेऊ। परंतु त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की प्लीज तुम्ही आपला हा व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा। तर मित्रांनो, 100 पेक्षा जास्ती वैज्ञानिकांनी राजीनामा देणं ही खूप चिंतेची बाब आहे। कारण तुम्हाला माहिती असेल की इस्रो ही भारतामधील आणि संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा इस्रो खूप नामांकित संस्था आहे। जे बाहेरील देश आहेत ते देश सुद्धा आपल्या याच इस्रोमधून त्यांचे सॅटेलाइट हे अंतरिक्ष क्षेत्रामध्ये लॉन्च करत असतात। आणि आता अशाच नामांकित संस्थेमधून अशा विख्यात शास्त्रज्ञांचा राजीनामा येणं म्हणजे खूप चिंतेची बाब आहे। तर राजीनामा देण्यामागचं जे कारण समोर येत आहे ते कारण म्हणजे काहींचं म्हणणं आहे की जे वेतन जे मिळतं शास्त्रज्ञांना ते खूप कमी आहे ॲज पर जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये भेटतं। त्याच्यानंतर आजकाल खूप असंही म्हणतायत की इस्रोमध्ये खूप ताणतणाव वाढलेला आहे, खूप प्रेशर इस्रोमध्ये सध्या आहे, त्यामुळेच राजीनामा दिलेला आहे। आणि यासोबतच जे भारतीय गव्हर्नमेंटने, इंडियन गव्हर्नमेंटने जे स्पेस सेक्टर ओपन केलेलं आहे प्रायव्हेट सेक्टरसाठी, त्यामुळेच प्रायव्हेट सेक्टर आता जे हायली क्वालिफाईड इस्रोमध्ये जे सायंटिस्ट आहेत त्यांना ते आकर्षित करत आहेत। खूप जास्ती प्रमाणामध्ये त्यांचं सॅलरी वाढवून, त्याच्यानंतर त्यांना जे वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे असतं त्यांच्या लाईफमध्ये ते देऊन, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंटमध्ये जे प्रमोशन्स असतात ते खूप लिमिटेड असतात आणि टाईम बाउंड असतात। परंतु खाजगी क्षेत्रामध्ये जर प्रमोशन बघितलं तर जर एखादा बंदा क्वालिफाईड असेल तर त्याला प्रमोशन मिळण्यापासून कोणीही प्रायव्हेट सेक्टरमध्ये रोखू शकत नाही। आणि हाच प्रश्न जेव्हा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांना विचारण्यात आला, त्यामुळे ते असं म्हणाले की शास्त्रज्ञ हे येत असतात आणि जात असतात, त्यामुळे यांच्या जाण्यामुळे काहीही फरक पडणार नाही, जे येणारे प्रकल्प आहेत ते सुरळीत चालतील। परंतु 100 पेक्षा जास्ती सायंटिस्ट एका वर्षामध्ये राजीनामा देणं ही खूप चिंतेची बाब आहे भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये। कारण अमेरिकेसारखे डेव्हलप नेशन हे भारतासारख्या जे नेशन्स असतात, डेव्हलपिंग नेशन्स, यामधून ते सायंटिस्ट आपले आकर्षित करून घेत असतात। तुमच्या मताने यामागचं खरं कारण काय असेल, कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या व्हिडिओला प्लीज लाईक